योगेन चित्तस्य पदे मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. आपण मागच्या भागामध्ये 3 प्रश्न बघितले होते की मी कधीच योगसूत्र वाचलेली नाहीत, तर मी काय प्रश्न विचारू, असा एक प्रश्न होता. दुसरा प्रश्न होता की या योगसूत्रांचा एकंदर माणसाच्या जीवनामध्ये काय उपयोग आहे, आणि तिसरा प्रश्न असा होता की ह्याच्यामध्ये काही आसनांचं वर्णन आहे का, आणि असल्यास त्याचे काही फायदे आहेत का. तर त्याचं मी उत्तर द्यायचा प्रयत्न केला होता की ज्यांनी कोणी योगसूत्र वाचली नाहीत त्यांनी ती वाचावी, असा माझं अत्यंत मनापासून आग्रह राहील. का वाचावी, तर त्याचे अनेक फायदे आहेत. आपण असं पाहूया की काही लोक अशी असतात की जे लौकिक जीवनामध्ये आनंद मानणारे असतात. म्हणजे माझ्या मुलीला मुलगा झाला, मुलगा 9 पाऊंडाचा झाला, किंवा माझ्या जावयाला कसलं तरी बक्षीस मिळालं, माझ्या सुनेला 3 भाषा येतात, किंवा आम्ही घर बांधलं. तर अशा लौकिक यशामध्ये खूप समाधान मानणारी लोक असतात की जे सामान्य लोक असतात. गोंदवलेकर महाराजांचे जे सर बेलसरे, अनेक मराठी माणसं त्यांची अनेक पुस्तकं वाचत असतात. तर ते म्हणतात की ही माणसं अशी असतात की संसारात रमलेली असतात. रामकृष्ण परमहंस म्हणतात की गुलाबजामामध्ये जसा पाक आतमध्ये भरलेला असतो, तसं संसाराच्या पाकामध्ये ही माणसं डुंबत असतात, आणि त्यामुळं त्यांना परमार्थ, अध्यात्म, योग याचा काही फारसा गंध नसतो. त्यांना आपण क्रमांक 1च्या स्तरामध्ये ठेवूया. क्रमांक 2 या स्तरामध्ये अशी माणसं असतात की त्यांना अधूनमधून दुःखाची थोडीशी जाणीव होत असते, जीवनामध्ये चढ उतार चालू असतात, आणि त्यामुळं कधीकधी असं वाटतं की अरे बापरे, या लौकिक जगाच्या बाहेर पण काहीतरी आहे का. आपण ज्याला संसारामध्ये, सामान्य जीवनामध्ये आम्ही लौकिक उच्चांक गाठला, तर त्याच्याही पलीकडे जाऊन काही जीवन आहे का, किंवा एकूणच मी इथे का आहे, माझ्या जीवनाचं नेमकं ध्येय काय आहे, मला फक्त हे लौकिक यश हेच माझं ध्येय आहे का, असा प्रश्न पडतो. कधीतरी हे लोक त्याचा विचार करतात, आणि कधीकधी असा विचार करून त्या प्रश्नांकरता एखादं सत्संगाला जातात, कुठल्या तरी महाराजांकडे जातात, किंवा कुठल्या तरी पंथाची दीक्षा घेतात, त्याचा जप करतात. पण त्यांची लौकिकाची ओढ संपलेली नसते. म्हणजे लौकिकामध्ये एक पाय आणि दुसरा पाय अधनंमधनं इकडे अशा गोष्टींकडे वळत असतो. असं दुसऱ्या स्तरातली माणसं. मग दुसऱ्या स्तरातली माणसं असतात ती एक प्रकारे मध्ये लटकत असतात. म्हणजे धड ना इकडे धड ना तिकडे, अशी त्यांची थोडीशी अवस्था असते. आणि तिसऱ्या प्रकारचे लोक असतात, तर त्यांना हे पक्कं ठाऊक असतं की ठीक आहे, लौकिक जग हे आहे, हे आपलं आहे, चालू आहे, पण आपलं ध्येय हे नाही. बंगले बांधणं, गाड्या घेणं, मुलांची लग्न, नातवंड, एखादी युरोप ट्रिप, हे आपलं ध्येय नाही आहे. हे ठीक आहे, झालं नाही झालं त्यांनी त्याला काहीही फरक पडत नाही त्या लोकांना.
मग त्यांना कशाने फरक पडतो? तर मला ईश्वर दर्शन कसं होईल, माझी एकाग्रता कशी साधेल, माझा सत्वगुण कसा विकासाला लागेल, माझ्यामध्ये आध्यात्मिकता कशी वाढेल, अशा प्रकारचे प्रश्न ज्यांना पडतात त्यांना या योगमार्गामध्ये मुमुक्षु असं नाव आहे. आणि हे जे मुमुक्षु आहेत ते मुमुक्षु त्याच्यानंतर मी जसं म्हटलं तसं की दुसऱ्या स्तरातले लोक, लटकणारे लोक, आणि पहिल्या स्तरातले लोक, संसारामध्ये रमलेले, तिघांनाही या योगसूत्राच्या अभ्यासाचा आपापल्या जीवनाच्या ध्येयांमध्ये अत्यंत चांगली प्रगती करण्याकरता अतिशय उपयोग होतो. आता तो कसा होतो? तर सगळ्यात पहिलं महत्त्वाची गोष्ट, आजचा एक प्रश्न आहे. तो प्रश्न असा आहे की मी एक गृहिणी आहे आणि मला ह्या सूत्रांचा काय उपयोग आहे? तर त्या प्रश्नाच्या उत्तरादाखल हे उत्तर आहे की ह्या 3 स्तरातल्या लोकांना, म्हणजे एकूणच संपूर्ण मानव जातीला या योगसूत्रांचा उपयोग होतो. आता तो कसा होतो हा हळूहळू आपण दरवेळेला थोडा समजून घेणार आहोत. कारण एकदम सांगायला लागलं तर बरेचदा ही जी सगळी योगाच्या सूत्राची भाषा आहे ही थोडीशी क्लिष्ट आहे. ह्याच्यामधले काही शब्द आहेत हे थोडेसे न समजणारे, ते परत ऐकून त्याच्यावर विचार करून मगच आपल्याला समजून घ्यावे लागतील. तर हा ज्या गृहिणींनी प्रश्न विचारलेला आहे त्यांना मी असं सांगू इच्छिते की आधी मला ह्या सगळ्या अभ्यासाचा काय फायदा झाला हे मी तुम्हाला सांगते. तर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला हे लक्षात आलं की आपण जे योग वर्ग चालवतो ते फक्त आपल्या उपजीविकेकरता आहेत. ते काही अंशी आपलं शारीरिक आरोग्य चांगलं ठेवण्याकरता आहेत, आपल्याबरोबर समाजाचं शारीरिक आरोग्य चांगलं ठेवण्याकरता आहेत. म्हणजे थोडक्यात स्वांत सुखाय हे जास्त आहे. पण ह्याच्याही पुढे जाऊन मला जी काही पारमार्थिक प्रगती करायची आहे, मला ह्या सगळ्या रोजच्या चढ उतारातनं बाजूला व्हायचं आहे, त्याच्याकरताची उत्तरं आणि अत्यंत तर्कशुद्ध उत्तरं मला ह्या योगसूत्रांमध्ये सापडली. साधारण वयाच्या 14व्या-15व्या वर्षी आमच्या वडिलांकडे त्यांचे वेगळे मित्र यायचे. तर त्यामध्ये एक विपश्यना नुकतीच करून आलेले गृहस्थ होते. R.P. थत्ते नावाचे एक सायंटिस्ट होते. इंग्लंडमध्ये जी एक मोठी अणुभट्टी आहे त्या अणुभट्टीमध्ये ते शास्त्रज्ञ होते आणि तिथून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी भारतात येऊन योगाचा अभ्यास सुरू केला होता. तर त्यांच्याकडनं योगाबद्दल काही गोष्टी ऐकल्या होत्या. तेव्हा सूत्र हे असं काही ऐकलं नव्हतं, पण एकंदरच त्यांनी जे काही प्रयोग केले, विपश्यना केली, तर ते कानावर पडत होतं आणि कुठेतरी असं जाणवत होतं की आपलं जीवन हे सामान्य लोकांसारखं असणार नाही आहे, आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे असं वाटत होतं. आणि त्या वेगळेपणाच्या अभ्यासातनं आमच्या वडिलांकडे गीतेचा अभ्यास करणारे खूप लोक यायचे. किंबहुना लहानपणी आमच्या वडिलांनी आमच्याकडनं खूप गीतेचे श्लोक पाठ करून घेतले होते. आज एक असाही प्रश्न आलेला आहे की गीता आणि योगसूत्र यात फरक काय आहे आणि साम्य काय आहे? तर मला असं वाटतं की ही दोघं मावस भावंड आहेत. म्हणजे जसं की बरेचशा मावस भावंड, मामे भावंड, आत्ते भावंड किंवा चुलत भावंड यांच्यामध्ये त्यांची एकतर कुठली तरी, म्हणजे आत्ते मामे भावंड असेल तर आई वडील यांच्या गुणसूत्रांमध्ये फरक असतो. त्यामुळे काही गोष्टी खूप साम्य असतात, अगदी इतक्या साम्य असतात काय, आणि काही गोष्टी खूप विरुद्ध असतात. म्हणजे आपले इथे पुण्यामध्ये खाऊवाले पाटणकर आहेत, तर ते त्यांचा मुलगा आणि त्यांच्या बहिणीची मुलं
म्हणजे त्यांचा पाटणकरांचा मुलगा आणि त्यांच्या बहिणीचा मुलगा, हे याच्यात फरकच कळत नाही, इतकं साम्य, जणू काही ते जुळे भाऊ आहेत. पण त्यांच्या दोघांच्या स्वभावामध्ये, त्यांच्या चालीरीतीमध्ये, त्यांच्या उठण्या बसण्याच्या पद्धतीमध्ये खूप फरक आहे. तसं गीता आणि योगसूत्र हे तत्त्वज्ञान एकच सांगतात, पण दोघांची सांगण्याची रीत थोडी थोडी वेगळी आहे. दोघांचे उद्देश वेगळे वेगळे आहेत. गीतेचा उद्देश आहे की अर्जुनाला प्रेरणा द्यायची युद्ध करण्याकरता, आणि त्याला हे समजून सांगायचं आहे की तू धनुष्यबाण घेऊन युद्ध केलंस काय किंवा नाही केलंस काय, त्याच्यामुळे संपूर्ण विश्वामध्ये काही फार मोठा फरक पडणार नाही आहे. ही विश्वाची जी काही प्रक्रिया चाललेली आहे ती चालूच आहे. 11व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं आहे की कसं लोक मरत आहेत, कशी अनंत विश्व जन्माला येत आहेत. तर तू काळजी करू नको की मी माझ्या बांधवांना मारलं तर काय होईल वगैरे. तर तुला आत्ता हे कर्म करणं हे तुला इष्ट आहे आणि ते तू कर, म्हणून त्या उद्देशाने गीता सांगितली. पण मग योगसूत्रांचा उद्देश काय आहे, तर हा एक फार महत्त्वाचा भाग आहे. ज्यांना याचा अभ्यास करायचा आहे त्यांनी थोडंसं वही पेन घेऊन बसावं. त्यांना मी अशी विनंती करीन की तुम्ही हे काही मुद्दे तुमच्याकडे उतरवून घ्यावे, की मुळामध्ये योग याचे प्रणेते, म्हणजे ह्याची सुरुवात काही पतंजलींनी केलेली असं काही नाही. पतंजली हे योगाच्या प्रवासातला एक मोठा मैलाचा दगड आहेत, महत्त्वाचा मैलाचा दगड आहेत. तर म्हणजे काय, तर आपली जी भारतीय ग्रंथ परंपरा आहे, वेद, उपनिषद, पुराण, इतिहास वगैरे वगैरे, हे सगळ्या ग्रंथांमध्ये वेगळ्या वेगळ्या ठिकाणी खूप योगाचं वर्णन आहे. आणि त्या पसाऱ्यातनं मला काही समजत नाही बाबा मी नेमकं काय घेऊ. तर मग मागच्या वेळेला म्हटलं तसं की हे हँडबुक आहे, ही एक छोटी पुस्तिका आहे, ही हातात घ्या आणि योगाचा मार्ग चालायला सुरुवात करा. तर ही हस्तपुस्तिका मला मिळाली साधारण वयाच्या 24व्या वर्षी पहिल्यांदा मी योगसूत्र हातात धरली, आणि तेव्हापासून वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्याचा अभ्यास करता करता मला काय काय लक्षात आलं. तर सगळ्यात पहिली गोष्ट माझ्या अशी लक्षात आली की हा जो बाहेर दिसणारा आपला देह आहे, म्हणजे स्थूल देह, हा आपल्या कर्माचं साधन नाही आहे. कर्म म्हणजे आपल्याला जी अध्यात्मात किंवा योगात प्रगती करायची, तर त्याचं ते एक अगदी स्थूल किंवा बाह्य स्वरूप आहे. म्हणजे जसं की आपण बरेचदा ना लोकांना त्यांच्या काही बाह्य साधनांनी ओळखतो. म्हणजे जसं कॉलेजमध्ये एखादा मुलगा असेल, समजा सुरेश नावाचा, तर तुम्हाला जर विचारलं की कोण सुरेश, मग आपण म्हणतो अरे त्याच्याकडे नाही का ती अमुक अमुक 85,000ची गाडी आहे, निळ्या रंगाची मोटरबाईक, ती अमुक कंपनीची मोटरबाईक असलेला मुलगा. म्हणजे मोटरबाईक आणि तो मुलगा हे आपण एकत्र ओळखतो. तसं जणू साधना लेले आणि हा 5 फूट बाय 5.2 फुटाचा देह हे एक नाही आहेत, हे पूर्णपणे 2 वेगळे वेगळे आहेत. ह्याचा अभ्यास क्रमाक्रमाने गेली 15 वर्ष वाढत गेला की हा जो माझा दिसणारा देह आहे तो मी नाही आहे, याच्यावरचा विश्वास माझ्या बाबतीमध्ये पक्का होत गेला. आणि तो जसा जसा पक्का होत गेला तसं तसं या देहाला नटवणं किंवा या देहावरती थोडंसं केंद्रित करणं, आपण बाहेर जगाला कसे दिसतो, या सगळ्या गोष्टी हळूहळू दुय्यम 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 होत गेल्या. दुसरा मला आणखीन एक फायदा काय झाला, तर तर्कशुद्ध विचार करायची सवय लागली. म्हणजे याच्यामध्ये साधनपाद म्हणजे दुसरा जो धडा आहे त्या धड्यामधलं एक सूत्र आहे की हे दृश्य या शब्दाचा अर्थ आपल्याला आपल्या शरीराचा जसा अनुभव होतो, हा माझा अंगठा आहे, हे अंगठ्याचं नख आहे, हे माझं नाकाचं टोक आहे, हे माझे केस आहेत, तर हे
मला अनुभवाला येतं. ह्याचा अर्थ काय की ते माझ्यापेक्षा नक्की काहीतरी वेगळं आहे. मला माझ्या मनामध्ये मला राग आला आहे हे जाणवतं, म्हणजे माझं मन हे सुद्धा माझ्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे. आणि हा जे जे मला अनुभवाला येतं, ज्याची ज्याची मला जाणीव होते, त्या सगळ्याला योगामध्ये पतंजलींनी दृश्य असं म्हटलेलं आहे. दृश्य असं त्याची व्याख्या केलेली. आणि ते दृश्य म्हणजे काय आहे तर ते पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. आपलं मन, आपला देह हे सगळे पंचभूतांपासून बनलेले आहेत. हे आधी आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मग त्याचं प्रगट रूप, ही जी इंद्रिय आहेत म्हणजे हा जो देह आहे हा त्याचं प्रगट रूप आहे या दृश्याचं. मग हे सगळं दृश्य विश्व का आहे? स्वामी विवेकानंदांना सतत असा प्रश्न पडायचा की हे दृश्य विश्व का, विश्व असं ईश्वराने का निर्माण केलेलं आहे? तर त्याचं पतंजलींनी दिलेलं उत्तर असं आहे की त्या दृश्याचा हेतूच मुळी असा आहे की तुम्ही त्याचा भोग घ्यावा. म्हणजे काय की तुम्ही त्याचा उपभोग घ्या. किती उपभोग घ्या? तर तुमच्या असं लक्षात येईल की हे दृश्य फेकून देणं, मला जगामध्ये जे जे अनुभवाला येणाऱ्या गोष्टी आहेत त्या पूर्णपणे लांब करणं, त्याचा त्याग करणं आणि त्याच्यापासून मुक्ती मिळवणं हे जीवनाचं खरं ध्येय आहे. आणि ते ध्येय साधण्याकरता ह्या दृश्याचा आपल्याला उपयोग करायचा आहे. म्हणजे त्याचा आनंदही घ्यायचा आहे आणि हे पक्क लक्षात ठेवायचं की हा आनंद शाश्वत नाही. मला ह्या दृश्याच्या नादी लागायचं नाही आहे. काय तर अशी एक वेगळ्या वेगळ्या अंगाने वेगळे वेगळे सूत्र समजून घेताना क्रमाक्रमाने सामान्य जीवनामध्ये उद्भवणारी दुःख, सामान्य जीवनामध्ये सर्वसामान्य माणसांना पडणारे प्रश्न की माझं माझ्या नवऱ्याशी, सासऱ्याशी, सासूशी, बहिणीशी, काकाशी, मामाशी पटत नाही वगैरे वगैरे. तर हे पटवून घेताना काय करावं लागतं? तर सगळ्यात पहिलं आधी म्हणजे की आपला जो अभिनिवेश नावाचा एक क्लेश आहे, योगामध्ये त्याचं वर्णन अभिनिवेश असं केलेलं आहे, तर तो आधी बाजूला ठेवावा लागतो. अभिनिवेश म्हणजे काय की मीच, दुसरं कोणी नाही, मी म्हणेन तेच खरं, मीच सगळीकडे असावं. म्हणजे तुम्ही माझंच व्याख्यान ऐका, माझंच पुस्तक वाचा, माझंच तेल लावा, माझाच साबण लावा, काय माझाच दाता पेस्टनी दात घासा, अमुक मी 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 हा अभिनिवेश असतो. आणि तो हा सगळ्या कौटुंबिक कलहाला कारण असतो. मग तो अभिनिवेश कसा कमी करता येईल? तर दुसऱ्याचा अभिनिवेश आपल्याला जर समजून घेता यायला लागला की दुसऱ्या माणसालाही काही मत आहे, तर ही सगळी सवय हळूहळू ह्या अभ्यासातनं मला लागली. आणि क्रमाक्रमाने असं झालं की एका वेळेला अनेक वेगळ्या वेगळ्या लोकांना समजून घेणं, त्यांच्याकडनं आपल्याला हवी तशी छोटी मोठी कामं करून घेणं आणि स्वतःची जी पारमार्थिक किंवा आध्यात्मिक प्रगती आहे ही दररोज एक, मी म्हणेन की एक .नॉट एक इतकी पावलं पुढं जाणं, ह्याला मला मदत झाली. आता प्रत्येक वेळेला आपण ही मदत कशी होणार आहे हे वेगळ्या वेगळ्या सूत्रांच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. आणि ह्याहीपेक्षा मी असे जे प्रश्न ज्यांच्या मनात येतात की मला ह्याचा काय उपयोग होईल, तर कृपया ह्याच्यावर मी एकच आणखीन असं उत्तर देईन की तुम्ही हे वाचत राहा, हे समजून घ्यायचा प्रयत्न करा आणि ही सूत्रे ही अंमलात आणायला लागा. म्हणजे जसं की अहिंसा तर ती अंमलात आणायची, अपरिग्रह हे अंमलात आणायचं आणि मग आपल्याला त्याचा खरा काय उपयोग आहे याचा स्वतःलाच अनुभव येईल. माझ्याकडनं किंवा दुसऱ्या कोणाकडनं तो समजून घेण्याची गरज उरणार नाही. आजचा एक महत्त्वाचा प्रश्न होता की ज्याच्यामुळे आपल्याला एकंदर योगसूत्रांचा पसारा किती आहे किंवा आपल्याला त्याचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे या दृष्टीने उपयुक्त असा एक प्रश्न आलेला आहे. तो प्रश्न असा आहे की ही योगसूत्रे कोणत्या भाषेत आहेत
ती किती आहेत, ती पाठ करावी लागतील का, आणि यामध्ये आरोग्यविषयक काय माहिती आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे की ह्या सूत्रांची भाषा संस्कृत आहे. या सूत्रांची एकूण संख्या 196 आहे. आपल्याला समोर स्क्रीनवरती मी मुद्दाम या सूत्रांची विभागणी दिलेली आहे, तर ती नीट तुम्ही समजून घ्या. तुम्हाला हवा असेल तर तुमच्या वहीमध्येही ती उतरवून ठेवा. तर ही जी 196 सूत्र आहेत त्याचे एकंदर 4 भाग इथे आहेत. पहिला पाद आहे समाधीपाद, दुसरा आहे साधनपाद, तिसरा आहे विभूतीपाद आणि चौथा आहे कैवल्यपाद. बरेच लोक आजकाल त्या योगाच्या परीक्षा देत असतात. तर तिथे हा प्रश्न विचारला जातो की योगसूत्रामध्ये किती पाद आहेत आणि प्रत्येक पादामध्ये किती सूत्रांची संख्या आहे. तर समाधीपादामध्ये 51 सूत्र आहेत, साधनपादामध्ये 55 सूत्र आहेत, विभूतीपादामध्ये 56 सूत्र आहेत आणि कैवल्यपादामध्ये 34 सूत्र आहेत. तर अशा रीतीने 51, 55, 56 आणि 34 मिळून एकूण 196 सूत्र आहेत. मात्र काही जे ग्रंथ आहेत, म्हणजे याच्या टीका आहेत योगाच्या, तिथे विभूतीपादाचे सुद्धा 55 सूत्र काही लोक गृहीत धरतात आणि त्यामुळं त्याची संख्या 195 सुद्धा मानली जाते. आता इथे YCBच्या परीक्षेच्या दृष्टीने गडबड होऊन जाते. तर म्हणून मग YCBच्या पुस्तकात किती सूत्रसंख्या आहे ती पाठ करायची. तर माझा ह्या आपले जे युनिव्हर्सिटीमध्ये जे शिक्षण दिलं जातं किंवा कुठल्याही सरकारी संस्थेमध्ये शिक्षण दिलं जातं त्याच्यावरती माझा मुळीच विश्वास नाही, कारण ते अत्यंत फालतू दर्जाचं असतं. फक्त जाता जाता एक मी उल्लेख केला की ज्यांना अशी परीक्षेची तयारी करायची आहे त्यांनी ह्या सगळ्या आकड्यांच्या बाबतीमध्ये योग्य तो विचार करावा. आता या समाधीपादामध्ये काय आहे, तर मी नेहमी आमच्या योग शिक्षकांच्या वर्गामध्ये याबाबत बोलताना असं सांगते की पतंजली हे जणू एक ट्रॅव्हल एजंट आहेत आणि ते काय सांगतायत की जसा एखादा ट्रॅव्हल एजंट सांगतो ना की तुम्हाला मी ह्या पिक्सवर घेऊन जाईन, हिमालयातली ही पिक्स चांगली आहेत, ह्या सीझनमध्ये जायचं, त्याच्याकरता इतका खर्च येतो, मग तिथे गेलं की ही दृश्य दिसतात, हा अनुभव येतो, तिथे अशी मजा असते, मग तुम्हाला ह्या प्रकारची दर्शनं होतील वगैरे वगैरे. मग आपल्या मनामध्ये ते सगळं वर्णन ऐकून एक तृष्णा निर्माण होते की अरे बापरे, आपण गेलं पाहिजे बरं का, ह्या ट्रिपला आपण गेलं पाहिजे. तर तसं पतंजली पहिल्या समाधीपादात एकंदर समाधीची वर्णनं करत आहेत की किती प्रकारच्या समाधी आहेत. म्हणजे त्यांनी त्याच्यामध्ये असं एक काही शब्द आत्ता आपल्याला त्याचा अर्थ समजणार नाही, पण सवितर्क, सविचार, सानंद, सास्मित समाधी, सबीज समाधी, निर्बीज समाधी, अशा टप्प्यांच्या, म्हणजे हळूहळू जशी जशी मनाची शुद्धी होत जाते तसतसं समाधानाचा येणारा अनुभव, एकाग्रतेचा येणारा अनुभव आणि आनंदाचा येणारा अनुभव याची एक गुणवत्ता बदलत जाते काय. आणि मग त्याची ते टप्पे सगळे पतंजली इथे वर्णन करतात पहिल्या पादामध्ये, समाधीपादामध्ये. मग त्यामध्ये या समाधीमध्ये जाण्याची वेगळी वेगळी माध्यमं, म्हणजे कुठल्या कुठल्या प्रकारांनी आपण समाधीमध्ये जाऊ शकतो. त्याच्यातलं एक महत्त्वाचं माध्यम म्हणजे अभ्यास आणि वैराग्य असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग म्हणतात की त्याच्यात ईश्वर प्रणिधान हा एक महत्त्वाचा विषय आहे. मग हे सगळं ऐकल्यानंतर आपल्यालाही असं वाटतं की अरे आपण ह्याचा जरा आणखीन सखोल अभ्यास करावा. मग जसं आपण ठरवतो की आता आपल्याला ह्या किलीमांजारोच्या ट्रिपला जायचं किंवा अमुक एका
ठिकाणी जायचं. मग आपण आणखीन शोध करायला लागतो की कुठल्या गाडीने जाता येईल, तिकीट कुठलं मिळेल, नंतर कोणाबरोबर घेऊन जायचं, बूट कुठले लागतील, बॅग कुठली लागेल, टोपी कुठली लागेल, पाणी मिळतं का, मेडिकल काय आहे, असं तसं त्या साधनपादामध्ये की त्या ट्रिपचं जे शेवटचा अंतिम टप्पा आहे तो गाठण्याकरता कुठली कुठली साधनं आहेत, विमानाने जाता येईल का, गाढवावरनं जाता येईल का, सायकलवरनं जाता येईल. तसं क्रियायोग हे पतंजलींनी महत्त्वाचं साधन सांगितलेलं आहे. साधन या शब्दाचा अर्थ टूल, उपकरण. काय आहे हा क्रियायोग? तर क्रियायोगामध्ये 3 गोष्टी आहेत: तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधा. मग ह्या क्रियायोगामध्ये का करायचा क्रियायोग? तर आपलं जे मन आहे ते वेगळ्या वेगळ्या क्लेशांनी युक्त असतं. मग 5 प्रकारचे क्लेश आहेत: अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश. अविद्या म्हणजे एक प्रकारे आपण आत्ता सध्या त्याला अज्ञान असं म्हणू. अनेक गोष्टीतलं अज्ञान असतं. त्यानंतर अस्मिता म्हणजे एक प्रकारे अभिमान, अहंकार. राग म्हणजे आकर्षण, वेगळ्या वेगळ्या विषयांच्याबद्दल आपल्या मनामध्ये असलेली तृष्णा, वासना, आकर्षण, इच्छा, ते मला मिळावं, माझ्याकडे असावं, हा अनुराग. आणि मग द्वेष, मला हे नसावं, ज्या ज्या गोष्टींमुळे मला त्रास होतो ते नसावं. आणि अभिनिवेश म्हणजे काय? तर मी सतत असावं. आता आपण स्वतःला एक प्रश्न विचारायचा की आपल्याला असं किती वेळा वाटतं की मी नसावं. बघा, 1-2 मिनटं डोळे मिटून बसा आणि स्वतःलाच प्रश्न विचारा की आपल्याला असं वाटतं का की मी नसावं. तर असं आपल्याला कधीच वाटत नाही मी नसावं, मी असावं. हा देह नसेल कदाचित, पण मी असेल. आणि मग जेव्हा माणसाला असं कळतं की आता माझा देह म्हातारा झाला आहे, तर मग लोक आपल्या मुलं जन्माला घालतात. का? तर त्यांच्या रूपाने मी राहीन, मी आनंद घेईन. म्हणजे जसं की पूर्वीच्या काळी लोक म्हणायचे की आत्ता मी नारळ लावले तर माझी नातवंड खातील. म्हणजे काय? तर नातवंडांच्या तोंडातनं मी तो आनंद घेईन नारळाचा. ही जी काही एक वृत्ती असते त्याला म्हणायचं अभिनिवेश. तर हे सगळे योगातले अडथळे पतंजली सांगतात. आणि मग पुढे असं सांगतात की हेयम दुःखम अनागतम. म्हणजे काय? की जे दुःख अजून आलेलं नाही आहे ते टाळता येण्याजोगं आहे. म्हणजे जसं की आत्ता आपण एखाद्या गल्लीतनं जाताना दुसरा मनुष्य दिसला तर आपण त्याला सांगतो की अरे बाबा जाऊ नको, पोलीस अडवत आहेत, मार खाशील, जाऊ नको. तर हे टाळण्यासारखं दुःख आहे. दुसऱ्याने कोणीतरी आपल्याला सांगितलं की हे करू नको, असं केलं की ह्याचा परिणाम हा होतो. तर त्याला पतंजलींनी हेय असं म्हटलेलं आहे. हेय म्हणजे काय? की जे टाळता येणार आहे. आणि मग ते काय काय गोष्टी टाळता येऊ शकतात त्याच्याबद्दल पतंजली आणखीन पुढची माहिती देतात. आणि हानोपाय म्हणजे काय? तर कशा प्रकाराने टाळता येईल, कुठल्या गोष्टी केल्या की पुढची दुःख आपल्याला टाळता येते. हे सगळं साधनपादामध्ये, ह्याच पादामध्ये जो पतंजलींच्या बाबतीत अत्यंत काय आपण म्हणू की फेमस, म्हणजे खूप लोकांना माहिती असलेला जो अष्टांग योग आहे त्याचं वर्णन या 2ऱ्या धड्यामध्ये आहे. सूत्र क्रमांक 29 पासून 3ऱ्या धड्यातलं जे विभूतिपाद नावाचा 3रा धडा आहे त्याच्यातल्या 4थ्या सूत्रापर्यंत या अष्टांग योगाचं वर्णन आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. 3रा जो धडा आहे विभूतिपाद, तर त्याच्यामध्ये संयम म्हणजे
आपण आपली मन, बुद्धी आणि अहंकार याचा संयम, किंवा त्याला आपण सध्या एकाग्रता असं म्हणू, तो कुठे कुठे काय काय केला की काय काय आपल्याला सिद्धी प्राप्त होतात. म्हणजे जसं ट्रॅव्हल एजंट सांगतात की नाही, की तुम्ही ह्या अमुक अमुक स्कीममध्ये जर नाव नोंदवलं ना आमच्या, तर तुम्हाला इतके टक्के डिस्काउंट मिळेल, किंवा तुम्ही अमुक अमुक स्कीममध्ये नाव नोंदवलं ना, तर तुमच्या पुढच्या म्हणजे तुमच्या फॅमिलीतले जे कोणी पुढचे 3 सदस्य जातील त्यांना आम्ही 15% डिस्काउंट देऊ, किंवा तुम्ही हे हॉटेल निवडलं तर तिथे आम्ही तुम्हाला ब्रेकफास्ट फ्री देऊ. तसं हे पतंजली इथं सांगतायत की तुम्ही हत्तीवरती मन एकाग्र करा, म्हणजे तुम्हाला हत्तीसारखी शक्ती प्राप्त होईल, वगैरे वगैरे. असे पुष्कळ त्या विभूतिपादामध्ये जवळजवळ अशा 22-23 वेगळ्या वेगळ्या गोष्टींचा त्यांनी उल्लेख केलेला आहे, की कुठं संयम केला की काय होतं, कुठं संयम केला की काय होतं, कुठं संयम केला की कुठली सिद्धी मिळते. पाण्यावर तरंगता येतं, हवेत उडता येतं, अदृश्य होता येतं. अशा खूप वेगळ्या वेगळ्या सिद्धींचं या विभूतिपादामध्ये वर्णन आहे. आणि मग परत असं सगळेच योगी सांगतात, म्हणजे फक्त पतंजली असं नाही, तर यच्चयावत जगामधले जेवढे म्हणून ह्या अध्यात्म क्षेत्रात काम करणारे लोक आहेत ते सांगतात की सिद्धींपासून सावध राहा. आपण सुद्धा घरामध्ये हाच विचार करतो की अरे ते कुठल्या तरी 20% डिस्काउंट पुढच्या 2 वर्षानंतर मिळवण्याकरता आत्ता कुठल्या तरी डबड्या गाडीतनं जाऊ नका, एक आपलं नॉर्मल गाडी काहीतरी निवडा, ते नंतरचा डिस्काउंट वगैरे सोडू, आत्ता आधी आपली ट्रिप यशस्वी होऊ दे. तसं ह्या सिद्धींचं आहे. 4था जो धडा आहे ज्याची सूत्रसंख्या आहे 34, तर त्याच्यामध्ये वेगळी वेगळी कर्म, त्या कर्मांमुळं निर्माण होणाऱ्या वासना, आणि मग ह्या वासनांचा विपाक, ह्या सगळ्याचं वर्णन ह्या कैवल्यपादामध्ये. आणि मग द्रष्टा आणि दृश्य यांचा संबंध काय आहे, तर द्रष्टा या शब्दाचा अर्थ अनुभव करणारा. आता एक काही गोष्टींचे तुम्ही अर्थ थोडेसे लक्षात ठेवा. आपण जेव्हा द्रष्टा आणि दृश्य असं म्हणतो तर तेव्हा फक्त ते डोळ्यांनी बघणं असं तुम्ही विचार करू नका. तर दृश्य या शब्दाचा अर्थ कानाला ऐकू येतं, ते सुद्धा एक प्रकारे योगामध्ये दृश्य आहे. जिभेला ज्याची चव कळते ते सुद्धा एक प्रकारचं दृश्य आहे. ज्याचा स्पर्श आपल्याला जाणवतो ते सुद्धा दृश्य आहे. आणि द्रष्टा म्हणजे काय, तर नुसता बघणारा असा नाही, तर ऐकणारा, स्पर्शाचा आनंद घेणारा, चव बघणारा, वास घेणारा, म्हणजे थोडक्यात अनुभव करता म्हणजे द्रष्टा. त्याच्यानंतर दर्शन म्हणजे जो अनुभव होतो तो दर्शन, आणि दृश्य ज्याचा अनुभव होतो तो दृश्य. म्हणजे आत्ता आपल्याला बाहेर कावळ्याचा किंवा काही पक्ष्यांचा किंवा कोकिळेचा अधूनमधून आवाज येतो आहे, तर कोकिळेचा आवाज हे दृश्य आहे, तो ऐकू येण्याची जी क्रिया आहे ही दर्शन आहे, आणि मला जो कोणी ऐकतो आहे तो द्रष्टा आहे. तर ह्या तिघांचा एकमेकांशी नेमका कसा संबंध आहे, आणि ती संबंधाची साखळी मोकळी करायची, वेगळी वेगळी करायची. द्रष्टा, दृश्य आणि दर्शन हे एकमेकांपासून पूर्ण वेगळे वेगळे आहेत, हे हळूहळू ह्या कैवल्यपादामध्ये समजून सांगितलं आहे. आणि मग योगामध्ये ज्या 2 महत्त्वाच्या योगाच्या जीवनातल्या अवस्था असतात की जीवनमुक्ती आणि विदेहमुक्ती. जीवनमुक्ती म्हणजे कसं असतं की जसं की काही लोक रिटायर होतात आपल्या ऑफिसमधून, आणि मग घरी वेळ जात नाही म्हणून मग अधूनमधून ऑफिसमध्ये जाऊन बसतात. मग त्यांचे कोणी मित्र असतील त्यांना त्यांच्या कामात मदत करतात, चकटफूक पैसे न घेता काम करतात,
पण त्याचा मोबदला मी किती वेळ काम केलं, मग मी हे नाही काम केलं तर मला कोणी नोकरी, हे असलं काही नसतं, फक्त काम करायचं असतं. तर अशी जी अवस्था असते त्याला जीवनमुक्त असं म्हणतात. म्हणजे ती माणसं खातात, पितात, जेवतात, सगळं सामान्यांसारखं करतात, पण त्यांच्यामध्ये हळूहळू वासना, इच्छा याची जी काही तीव्रता आहे ही जवळजवळ नाहीशी झालेली असते. आणि त्यामुळं त्यांना आंबा मिळाला काय, नाही मिळाला काय, आंब्याची साल काढली, आंबा खराब निघाला काय आणि चांगला निघाला काय, ह्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये दुःख, वैताग, आनंद असलं काहीही होत नाही. एक प्रकारे गीतेमध्ये जी योगाची व्याख्या केलेली आहे की समत्वम योग उच्यते, तर त्या समत्वाचा अनुभव करत 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 जगणारी अशी एक अवस्था, त्याला म्हणायचं जीवनमुक्त. आणि विदेहमुक्त म्हणजे काय, तर आता देह पण संपला, देह संपून गेला, हा स्थूल देह काय आहे, हा संपून गेला. त्याच्यात परत 2 प्रकार आहेत, पण ते आत्ता एकदम नाही सांगणार, कारण की खूप हा विषय हळूहळू हळूहळू समजून घ्यायचा विषय, एकदम सगळ्या गोष्टी आपल्याला समजणार नाही. तर थोडक्यात आत्तापर्यंत आपण काही प्रश्नांचा विचार केलेला आहे. एक म्हणजे गीता आणि सूत्र ही, मी मगाशी म्हटलं तसं की आत्ते मामे भावंड किंवा मावस भावंड आहेत, त्यांच्यामध्ये बऱ्याच गोष्टी साम्य आहे आणि काही ठिकाणी फरक आहेत. तर एका भागामध्ये संपूर्ण आपण हे समजून घेऊया की कुठे कुठे गीतेत आणि योगसूत्रामध्ये साम्य आहे आणि कुठे कुठे काय काय फरक आहे. त्याच्यानंतर मी माझे काही फायदे तुम्हाला सांगितले की मला ह्या अभ्यासाचा काय फायदा झाला. आणि तिसरं की सूत्र किती आहेत, तर एकूण संख्या 196 आहे. त्याची 4 भागामध्ये विभागणी केलेली आहे. समाधीपाद 51, साधनपाद 55 सूत्र, विभूतीपाद 56 आणि कैवल्यपाद 34 सूत्र. आणि त्याच्यामधले विषय आत्ता मी तुम्हाला थोडेसे सांगितले की काय 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 आहे ते. आता ह्या सगळ्या 196 सूत्राचा अभ्यास करताना मला अभ्यास करताना त्याची मी जी विभागणी केली ती अशी की तत्व सांगणारी सूत्र आणि जी प्रत्यक्ष जीवनात आपल्याला सराव करायची आहेत अशी सूत्र, म्हणजे ज्याला इंग्रजी भाषेमध्ये अप्लाइड सायन्स असं म्हणतात. म्हणजे अप्लाय करायचं, ते अंमलात आणायचं. तर त्यातलं अंमलात आणायच्या गोष्टी कुठल्या आहेत, तर मगाशी म्हटलं तसं की साधनपाद म्हणजे जी उपकरणं आहेत या प्रवासाची, तर ती आपण पुढच्या भागामध्ये म्हणजे मंगळवारच्या भागामध्ये थोडीशी समजून घेणार आहोत. त्याची थोडी ओळख आपण सुरू करणार आहोत. ह्या मला आलेल्या प्रश्नातला एक छोटा भाग होता, तिथे त्यांनी असं विचारलं होतं की ही सूत्र पाठ करावी लागतील का. तर हे तुमच्या मनावरती आहे, पाठ केली तर उत्तम. माझ्याकडे एका साऊथ इंडियन माणसाने केलेला त्याचं ऑडिओ आहे, तुम्हाला हवा असला तर तो हे सगळं लॉकडाऊन उठल्यानंतर द्यायची मी व्यवस्था करू शकेन. पण पाठ केलीच पाहिजे तसं काही नाही. म्हणजे जसं की हे पाढेपाठ असे जीवन जगण्याकरता पाढेपाठ हवेत का, असं आहे हे की पाढेपाठ असतील तर जीवन सुकर होईल, गणित सोपं होईल, बाजारामध्ये गेल्यानंतर कटकटी कमी होतील, आपण कमी अधिक पैसे देणार नाही, फसणार नाही. पण मग पाढेपाठ नसतील तर कॅल्क्युलेटर लागेल, कॅल्क्युलेटर करता बॅटरी लागेल, फोन चांगला लागेल. आता काही लोकांना असं असतं की चष्मा असल्याशिवाय फोन ऑपरेट करता येत नाही. म्हणजे जर पाढेपाठ असतील तर अनेक प्रश्न सुटतील. तसं ही योगसूत्र जर पाठ असतील तर पुढचा अभ्यास करणं, त्यातल्या शब्दांवर विचार करणं किंवा हळूहळू हळूहळू ती स्वतःच्या जीवनामध्ये प्रत्यक्षात उतरवणं हे आपल्याला सोपं होईल. तर आज आपण इथे थांबणार आहोत. तुम्हाला याबाबत काही शंका प्रश्न असतील तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअपचा नंबर इथे दिलेला आहे तिथे किंवा फेसबुकवरती पण विचारू शकता.
एक सर्व लेले गुरुजी योग वर्ग, तसंच सोहम भारती निवासचा वर्ग आणि माझे फेसबुकवरचे सगळे मैत्र, तर ह्यांना एक मला आग्रहाची विनंती करायची आहे की आपण लॉकडाऊनच्या निमित्ताने वेगळ्या वेगळ्या गोष्टी ऑनलाईन करायला शिकलेलो आहोत. तर आपण बरेचदा अनेक ठिकाणी योगाच्या वर्गाला जात असतो, किंबहुना आज यूट्यूबवरती, फेसबुकवरती किंवा अनेक ठिकाणी आपल्याला योगाच्या वेगळ्या वेगळ्या फिल्म्स बघायला मिळतात. पण बऱ्याच लोकांना इंग्रजीतनं हे सगळं समजून घेणं खूप अवघड होतं. म्हणून माझा एक असा विचार आहे की ज्यांना हौस आहे आणि ज्यांना जाणून घ्यायचं आहे, तर त्यांनी आमचा जो लेले गुरुजी योग वर्गाचा एक योग शिक्षक वर्ग असतो, त्याच्यामध्ये आम्ही शरीरशास्त्र शिकवतो. त्यानंतर पतंजलींचा काही भाग तर आपण शिकतोच, हठयोगातली काही सूत्र शिकतो आणि शिवाय वेगळी वेगळी आसनं शिकतो. तर मी हा ऑनलाईन सुरू करते. ज्यांनी ऑलरेडी हा कोर्स केलेला आहे त्यांनी सुद्धा परत यामध्ये थोडीशी हजेरी लावावी, अशा करता की आपण सगळेजण ह्याच्यातलं शरीरशास्त्र विसरलेलो असतो, याच्यातली योगसूत्रातला बराचसा भाग विसरलेला असतो. तर ज्यांनी पूर्वी केलं होईल, ज्यांना हौस आहे, नवीन लोक आहेत, तर ते करू शकतील. दर शनिवार आणि रविवार हा क्लास असेल. त्याची वेळ आपण सगळेजण मिळून चर्चेतनं ठरवू की तुम्हाला कुठली वेळ याची उपलब्ध आणि त्याचा मोड काय असेल. म्हणजे तो स्काईपवरनं आपल्याला घेता येईल की आणखीन दुसऱ्या कुठल्या ॲपवरनं घेता येईल वगैरे वगैरे, हे सगळं ठरवून हा वर्ग सुरू होईल. तर त्याच्यामध्ये दुसरं, मध्यभागामध्ये लॉकडाऊन उठण्याची शक्यता कमी आहे, त्यामुळे पडू शकत नाही. तर आम्ही जो काही सोमवार, बुधवार, शुक्रवार इथे योग विथ साधना हा जो वर्ग घेतोय तो आम्ही परत पुढे, त्यामुळे ज्यांना पुढच्या एका महिन्याकरता परत 12 दिवसाकरता, तर ते लोक नोंदवू शकतात.